नमस्कार मित्रांनो, काल पुण्यामध्ये बुधवार पेठ या ठिकाणी सगळ्यांना माहितीच आहे. या ठिकाणी रेड टाकण्यात आलेली होती आणि त्या रेडमध्ये 150 लोक जे आहेत ते पोलिसांनी अटक केली. अटक का केली याच्याबद्दल सुद्धा चर्चा करूया. आणि रेड जे पुण्यामध्ये बुधवार पेठ या ठिकाणी वैश्य व्यवसाय जो चालतो सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही, परंतु ते पण त्या महिला ज्या आहेत ते पोटा पाण्यासाठी करतात सगळ्यांना माहिती आहे. परंतु रेड तिथं का टाकण्यात आली याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तुम्हाला माहितीच आहे, आपलं ज्या भारतामधील जे हिंदू लोक आहेत जे बांगलादेशमध्ये राहतात त्या ठिकाणी तुम्ही बघितलं हिंदू लोकांवरती खूप अत्याचार होत आहेत. तुम्ही बघितले, सगळ्या महाराष्ट्रानं बघितले, देशानं बघितले. परंतु तिथल्या बांगलादेशमधील ज्या तरुणी आहेत, जे तरुण आहेत ते जे आहेत ते बुधवार पेठ या ठिकाणी वेश्या व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत. परंतु कागदोपत्री जे आहेत ती बनावट कागदोपत्री करून आलेले आहेत. भारतामध्ये तो खोटा विजा, खोटा पासपोर्ट जो आहे तो बनवून आपल्या देशामध्ये ते आलेले आहेत आणि तिथं राहत आहेत. त्या ठिकाणी बुधवार पेठ जे आहे त्या ठिकाणी राहत आहेत आणि तिथं वेश्या व्यवसाय जो आहे तो करत होत्या. परंतु अशी पोलिसांच्या हाती बातमी लागली की तिथं जे बांगलादेशमधील ज्या महिला आहेत ज्या विदाऊट कागदपत्राच्या आलेल्या आहेत, बनावट कागदपत्रे बनवून आपल्या देशामध्ये आलेल्या आहेत, त्या महिलांना पकडण्यासाठी तिथं रेड टाकण्यात आलेली होती. आणि तुम्ही बघितलं, रेड टाकण्याचा तो एक उद्देश होता आणि दुसरा एक उद्देश होता, जिथं अल्पवयीन मुली ज्या असतात, लहान मुली असतात, त्या मुली तिथं ठेवलेल्या होते की काय, त्या मुलींना बळजबरी ते करायला लावत होते काय व्यवसाय, याच्याबद्दलसुद्धा तिथं रेड टाकण्यात आली. तुम्ही बघितलं की तिथं लहान लहान मुलीसुद्धा त्या जाळ्यामध्ये एजंट लोक जे असतात ते ओढतात आणि त्यांना तो व्यवसाय करण्यास भाग पाडतात. आणि त्याच्यासाठी सुद्धा पोलिसांनी तिथं रेड जी आहे ती टाकली. आणि तुम्ही बघितलं त्या रेडमध्ये 150 लोक जे आहेत ते पकडली, त्यांचे कागदपत्रे वगैरे चेक केली. तिथलं सगळं जे आहे ते रेड लाईट एरिया बुधवार पेठमधील तिथं सगळी चौकशी वगैरे केली. आणि दुसरा एक उद्देश होता की तिथं अंमली पदार्थ जे आहेत त्याच्याबद्दल जे महिला लोक आहेत, लहान मुले आहेत, त्यांना अंमली पदार्थ देऊन या व्यवसायामध्ये भाग पाडत आहेत की काय एजंट लोक. तुम्ही बघितले, एजंट लोक जे आहेत ती बाहेरून मुली, लहान लहान मुली त्या ठिकाणी आणतात आणि त्या ठिकाणी त्या जाळ्यामध्ये त्यांना ओढलं जातं आहे. त्याच्यामुळे पोलीस पथकाने त्या ठिकाणी जे आहे रेड टाकली. आणि नंतर जे 150 लोक जे पकडलेले होते, संध्याकाळची रेड टाकलेली होती ती, त्या 150 लोकांना त्वरित सकाळी सोडून दिलेलं आहे. परंतु ही रेड जी आहे ती महत्त्वाची, जी बांगलादेशमधल्या ज्या महिला आहेत त्या व्यवसाय करण्यासाठी, म्हणजेच वेश्या व्यवसाय करण्यासाठी बुधवार पेठमध्ये आलेल्या होत्या. आणि तिथं मागं तुम्ही बघितलं, आत्ता एक 15 दिवसापूर्वी तिथून 8 महिला ज्या आहेत त्यांना पकडलेलं आहे, बिना कागदपत्राच्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या. त्याच्यामुळे आणि कसं होतं आहे, अंमली पदार्थ, आता सगळ्यांना माहीत आहे अंमली पदार्थ म्हणजे नक्की काय, जे असतात गांजा, चरस, ड्रग्स, ह्या अतिशय भयंकर आहे. हे त्या मुलींना, लहान मुलींना व्यसन देतात की काय एजंट लोक की काय, त्याच्याबद्दल पोलिसांनी चांगली रेड टाकली. आणि महाराष्ट्र पोलीस सगळ्या देशाला माहीत आहे की काय स्ट्रिक्ट नियमाने चालतं. सगळ्या महाराष्ट्रामध्ये, सगळ्या देशामध्ये महाराष्ट्र पोलीस एक नंबरचं पथक आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला माहिती आहे. ही होती एक माहिती, छोटीशी अपडेट जी बुधवार पेठमध्ये पुणे जिल्ह्यातील
तिथं रेड कार्ड टाकण्यात आलेली होती. धन्यवाद.